माथेरानला फॅमिली सोबत येण्यासाठी शोधत आहात एक खास हॉटेल, जिथे प्रत्येक सुट्टी बनते एक सुंदर आठवण. माथेरान रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 7 मिनिटांच्या अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं सेसिल हॉटेल माथेरान. फॅमिलीसाठी प्रशस्त एसी रूम्स, शांत आणि आरामदायी प्रायव्हेट विलाज, मुलांसाठी खेळण्यांची खास व्यवस्था आणि आनंददायी स्विमिंग पूल, तसंच स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजनासाठी प्रशस्त डायनिंग हॉल. आराम, आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले खास क्षण, हे सगळं अनुभवण्यासाठी भेट द्या सेसिल हॉटेल माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आत्ताच कॉल करा आणि तुमचा फॅमिली मुक्काम निश्चित करा. माथेरानमध्ये पुन्हा एकदा अनधिकृत विकास कामांवरून वाद निर्माण झाला आहे. पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेल्या माथेरानमध्ये नियमांची पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2003 साली माथेरान नगर परिषद क्षेत्राला पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र अर्थात इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केले होते. त्यानंतर या भागात कोणतीही विकास कामे करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माथेरान संनियंत्रण समितीची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र बेबी डिसूजा मार्गावर काही खाजगी मालमत्ता धारकांकडून दगडी मातीच्या रस्त्याचे नियमबाह्य उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कामासाठी नगर परिषद किंवा संनियंत्रण समितीची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे हे काम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी माथेरान नगर परिषद आपल्या मालकीच्या रस्त्यावरून एका खासगी जागेकडे नवीन रस्ता करून देत असल्याची बाब विरोधी पक्षाचे नेते सीताराम कुंभार यांच्या निदर्शनास आली होती. यानंतर त्यांनी या कामाविरोधात माथेरान पालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पालिकेच्या बांधकाम अभियंता करुणा बांगर यांनी तक्रारदार सीताराम कुंभार आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत बेबी डिसूजा मार्गाची पाहणी केली होती. पाहणी दरम्यान रस्त्याच्या कामासाठी आणण्यात आलेले बांधकाम साहित्य जप्त करण्यात आले. तसेच ते साहित्य पालिका आवारात हलवताना कामगारांना पुन्हा काम सुरू केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यावेळी सीताराम कुंभार यांनी आम्ही फक्त काम बंद पाडून थांबणार नाही, तर संबंधित ठेकेदार ज्यांच्या बंगल्याकडे हा रस्ता जात आहे त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करू असे स्पष्ट सांगितले होते. मात्र आता या संपूर्ण प्रकरणात नवे प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण बंद करण्यात आलेले हेच रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाल्याचे आणि आता ते जवळपास पूर्णत्वास गेल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. हे सर्व केवळ दिखावा होतो का? विरोधकांचा विरोध अचानक का मावळला? प्रशासन नेमकं काय करतंय? संबंधितांवर कारवाई होणार का? की या सर्वामागे काही अर्थपूर्ण राजकारण दडलं आहे का? या प्रकरणाकडे आता संपूर्ण माथेरानवासियांचे लक्ष लागले आहे.